नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते टाईम आता किती वाजलेत, संध्याकाळचे जे आहे त्या ठिकाणी 5:27 झालेत आणि आज तारीख आहे 13 नोव्हेंबर 2024। तर मित्रांनो हे टाईम आणि तारीख कशासाठी सांगत आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे। त्या अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आता तुम्हाला तारीख आणि वेळ सांगितलेलीच आहे। ते जे तारीख आहे ती 13 नोव्हेंबर 2024 आणि 5:27 संध्याकाळचे झालेले आहेत। तर या ठिकाणी बरेच बांधकाम कामगार काय म्हणतात की मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता की जी बांधकाम कामगाराची साईट जी आहे ती साईट सुरू झालेली आहे, परंतु काय बांधकाम कामगार म्हणतात हे फेक आहे, हे साईट सुरू झाली नाही। मित्रांनो काही इश्यू आहे, म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे ती साईट बंद चालू होत आहे। तर या ठिकाणी जे आहे ती मी तुम्हाला टाईम आणि तारीख सांगितलेलीच आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ही साईट जी आहे ते एकदम सुरळीत सध्या तरी सुरू झालेली आहे। मग काही टाईमानंतरही बंद होते, चालू होते, असे सुरूच राहते। तर या ठिकाणी तुम्ही क्लिअर पाहू शकता, तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून तुमची जी आहे ती नोंदणी या ठिकाणी करू शकतात। तर बरेच बांधकाम कामगार म्हणतात की जी आहे ती ही साईट बंद आहे, व्हिडिओ फेक बनलेला आहे। आता तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला टाईम दाखवला आहे आणि वेळ दाखवलेली आहे आणि तारीख दाखवलेली आहे। तर ह्या टाईमाला या ठिकाणी ही साईट सुरू आहे, परंतु अद्याप या ठिकाणी काही तासानंतर किंवा कधी या ठिकाणी बंद होऊ शकते, पुन्हा आणखी सुरू होऊ शकते। पण ही साईट सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी जे आहे ते अपडेट जे आलेले आहे ते नवीन अपडेट या ठिकाणी तुम्हाला सांगितलेच आहे की ज्या बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करायचं आहे अशा बांधकाम कामगारांनी अर्ज संगणक प्रणाली सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे। म्हणजे या ठिकाणी क्लिअर सांगितलेले आहे की ज्या बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी करायची आहे किंवा नूतनीकरण करायचं आहे अशा बांधकाम कामगारांनी त्या ठिकाणी उभं राहायचं आहे। तर मित्रांनो लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, कारण का नोंदणी करताना काही चुका करतात बांधकाम कामगार। कोणकोणत्या चुका करतात बांधकाम कामगार नोंदणी करताना हे तुम्हाला सांगणार आहे। ती चुका करायची नाहीत, कारण का पहिल्यांदा नोंदणी करताना ती चूक झाली तर नंतर या ठिकाणी दुरुस्त करायला थोडं प्रॉब्लेम येतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करण्यासाठी तुम्ही जाल तर त्या ठिकाणी तुमचे मुलांचे जे आहे त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड घेऊन जा। जे पहिले 2 मुलं आहेत ते त्या ठिकाणी कशासाठी घेऊन जायचे तुमच्या मुलांचे, कारण का तुमची मुलं जर शिक्षण घेत असतील, शाळा जात असतील तर त्यांसाठी नोंदणी करताना तुमच्या मुलाची फॅमिली ॲड केली तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला मुलांना शिष्यवृत्ती भेटणार आहे। तर या ठिकाणी शिष्यवृत्ती किती भेटणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला पाठीमागे मी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, पण जे काय नवीन बांधकाम कामगार नवीन नोंदणी करणार आहेत त्यासाठी ही माहिती सांगतो। त्या ठिकाणी मुलांसाठी जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिलीपासून शिष्यवृत्ती सुरू आहे। या ठिकाणी जे आहे ते तुम्ही क्लिअर पहा, पहिल्यांदा जे आहे तुम्हाला 2,500 रुपये भेटतात। पहिलीला 2,500 रुपये भेटतात आणि पहिली ते 7वीसाठी 2,500 आणि जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पहा 8वी ते 10वीसाठी 5,000 रुपये प्रतिवर्षे बरं का। प्रतिवर्षी बांधकाम कामगारांना ही जी आहे ती शिष्यवृत्ती बांधकाम कामगाराच्या मुलांना मिळत असते। म्हणजे जसं तुमची इयत्ता 10वी 12वीमध्ये या ठिकाणी पहा 10,000 रुपये, त्यानंतर खाली दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंत बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटत असते। त्या ठिकाणी पहा 10,000 रुपये, त्यानंतर पदवी अभ्यासक्रमिता 20,000 रुपये, त्यानंतर जे आहे ते बांधकाम कामगारांना या ठिकाणी 1,00,000 रुपये त्यांच्या मुलांना वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी शैक्षणिक 1,00,000 रुपये, त्यानंतर अभियांत्रिक पदवीकरिता रुपये 60,000 रुपये प्रतिवर्ष। म्हणजे वर्षाला तुम्हाला या ठिकाणी 60,000 1,00,000 रुपये या ठिकाणी जे आहे ते भेटणार आहे तुमच्या मुलांना शिक्षणासाठी। तर त्यासाठी तुम्ही नोंदणी करताना काही चुका करू नयेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांना जे आहे त्या शिष्यवृत्ती भेटणार आहेत। तर कोणत्या चुका करायच्या नाहीत, काय करायचे नाहीत हे तुम्हाला संपूर्ण एक्सप्लेन ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यानंतर तुमच्या पत्नीचे आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचे मुलं जे आहेत त्या मुलांचे पहिल्या 2 मुलांचे, आता पहिल्या 2 मुलांचे का म्हणत आहे मी, तर या ठिकाणी पहा ज्यावेळेस आपण शिष्यवृत्तीसाठी लाभ घ्यायचा म्हटलं तर या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराचे जे 2 मुलं आहेत त्या 2 मुलांनाच या ठिकाणी जे आहे ती शिष्यवृत्ती भेटली जाते। तर या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल जी साईट आहे त्या साईटवर या ठिकाणी लिहिलेलं आहे की या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहेत। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या पहिले जे 2 मुलं आहेत त्याच मुलांचे आधार कार्ड या ठिकाणी नोंदणी करताना घेऊन जा आणि त्या मुलांची नोंदणी करताना त्या तुमची ॲड करा तुमची मुलं आहेत म्हणून, आणि तुमच्या पत्नीचं पण आधार कार्ड जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकतात। कारण जर एखाद्या बांधकाम कामगाराची पत्नी जर शिक्षण घेत असेल त्या बांधकाम कामगाराच्या पत्नीलासुद्धा या ठिकाणी ही जी आहे ती शिष्यवृत्ती भेटत असते। तर या ठिकाणी कशा काय या ठिकाणी पहा, तर ही वैद्यकीय पदविकाकरिता प्रतिवर्षी 1,00,000 रुपये जे आहेत नाही, त्यानंतर अभियांत्रिक पदविकाकरिता प्रतिवर्ष 60,000 आहेत। तर खाली काय दिलेलं आहे की नोंदित बांधकाम कामगाराच्या
पत्नीसह लागू या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे की नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू आहे. जर कामगाराची पत्नी या ठिकाणी शिक्षण घेत असतील तर त्या कामगाराच्या पत्नींना सुद्धा या ठिकाणी 1,00,000 रुपये 60,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात जर शिक्षण घेत असतील तर. जर या ठिकाणी तुम्ही ह्या अटी मान्य केल्या तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते 1,00,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटवरती जे आहे ते ट्रान्सफर केले जातात. तर बऱ्याच बांधकाम कामगारांनी बँक अकाउंट लिंक म्हणजे काय बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली की सर आमचं बँक अकाउंट जे आहे ते शेडिंग नाही, आधार शेडिंग नाही आहे. तर बँक अकाउंट जे आहे ते आधार शेडिंग असणं गरजेचं आहे. कुठल्याही योजनेचे तुम्हाला लाभ घ्यायचे असतील तर आधार शेडिंग असणं गरजेचं आहे, आधार लिंक असणं गरजेचं आहे. ज्या बांधकाम कामगारांनी आधार शेडिंग केलेलं नाही, आधार लिंक केलेलं नाही बँक, अशा बांधकाम कामगारांनी जे आहे ते आधार शेडिंग करून घ्या, आधार लिंक करून घ्या. कारण की ज्या सरकारी योजना आहेत त्या बऱ्याचशा सरकारी योजना ज्या आहेत ते बांधकाम कामगाराच्या आधार शेडिंग DBT मार्फत म्हणजेच आधार शेडिंगच्या मार्फत जे आहे ते त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात. तर त्यामुळे तुमचे मुलं असतील किंवा तुमची पत्नी असेल त्यांच्या आधार लिंक करून घ्या, आधार शेडिंग करून घ्या आणि तुमचे नोंदणी करते वेळेस जे आहे ते तुमची त्या ठिकाणी आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करताना जास्त काही प्रॉब्लेम येणार नाहीत कारण की नोंदणी करण्यासाठी भरपूर जे आहे त्या ठिकाणी कामाची लिस्ट दिलेली आहे. तुम्हाला नोंदणी करताना तुम्ही तुमच्या घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी करू शकतात. तर कारण का या ठिकाणी पहा, ज्यावेळेस या ठिकाणी जी आता तुम्हाला नोंदणी जर करता येत नसेल तर तुमच्या तालुका स्तरावर पण या ठिकाणी जे आहे ते केंद्र सुरू झालेले आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाही. तुमच्या जवळचा जे तालुका आहे या ठिकाणी क्लिअर पहा, मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तुमचं जे तालुका कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही जे आहे ते तुमची नोंदणी करू शकतात. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी पावती आहे पावती दिली जाईल, पोच पावती तुमची नोंदणी केली म्हणून. आणि तुमची नोंदणी केल्यानंतर तुमचे संपूर्ण अर्ज बरोबर कागदपत्र बरोबर असतील तर तुमचे काही दिवसांनंतर तुमचा अर्ज जे आहे ते त्या ठिकाणी मंजूर होईल. आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला मेसेज पण येईल. मेसेजमध्ये दिलं जाईल की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. आणि मंजूर झाल्यानंतर तुम्ही ज्या बांधकाम कामगाराच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात कामगारांच्या ज्या नोंदणीसाठी काय आहे त्या ठिकाणी 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात. या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते बांधकाम कामगार मागील 12 महिन्यात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे. आणि त्यानंतर जे आहे ते वयाचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो असे तुम्हाला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला फी फक्त 1 रुपया या ठिकाणी लागते. जास्त काय तुम्हाला फी लागत नाही. फक्त 1 रुपयामध्ये तुमची आहे ते तुमची नोंदणी केली जाते. ते अशासाठी तुम्हाला मित्रांनो सांगतो की बांधकाम कामगाराची जी आहे ते या ठिकाणी साईट सुरू झालेली आहे. बांधकाम कामगार बरेचसे म्हणतात की साईट सुरू नाही सर, व्हिडिओ फेक बनवला आहे. पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, डबल तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून तुमचे प्रोसेटो फॉर्म जर केलं तर तुमची या ठिकाणी नोंदणी होते. आधार नंबर, मोबाईल नंबर आणि प्रोसेटो फॉर्म या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला डबल एकदा टाईम आणि या ठिकाणी जे आहे ते तुम्ही टाईम 13 नोव्हेंबर 2024 आणि 5:35 झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही क्लिअर पहा. आपली जी आहे ती या ठिकाणी साईट सुरू आहे, परंतु काही तासानंतर ही बंद पडते. तुम्ही व्हिडिओ कधी पाहतात हे मला माहीत नाही. कोणत्या तारखेला पाहतात, कधी पाहतात, कोणत्या टायमाला पाहतात हे तर मी सांगू शकत नाही. कारण का ही 13 नोव्हेंबर 2024 आणि 5:35 संध्याकाळच्या हा व्हिडिओ तयार होत आहे. तुम्ही कधी बघतात आणि त्यावेळेस जर साईट बंद असेल तर म्हणतात साईट बंद आहे सर. परंतु या ठिकाणी साईट बंद चालू होऊ शकते. या ठिकाणी टेक्निकल इश्यू असल्यामुळं काय अडचण नाही. पण काही तासानंतर सुरू होते, काही तासानंतर तुम्ही प्रयत्न करू शकतात. मी तसं तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देत असतो की साईट सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी मला कमेंट करू शकतात किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट तुम्ही करू शकतात की साईट कधी सुरू आहे ते आम्हाला अपडेट देत जा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनांविषयी माहिती घेऊ शकतात. नवनवीन योजनेचे फॉर्म त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच जे भेटतात त्या बांधकाम कामगाराचे गृहोपयोगी संचाचे जे हमीपत्र आहे ते हमीपत्र डाउनलोड करून तुम्ही बांधकाम कामगाराचे गृहोपयोगी संच म्हणजेच भांड्याचा लाभ घेऊ शकतात. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण कागदपत्र दिलेले असतात. जर तुम्हाला कागदपत्र भेटली नाही तर मला नक्की त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून मला कमेंट करून ताबडतोब त्या ठिकाणी कागदपत्र मिळवू शकतात. तर मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली असेल की बांधकाम कामगाराची साईट सुरू झालेली आहे आणि बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी करते वेळेस कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे जे पण माहिती तुम्हाला समजली असेल. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणखीन पण मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. मित्रांनो, भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.